महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या एका घटनेमध्ये निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे। या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील ताडकळस येथे सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत कडकडीत बंद पाळला। आचारसंहिता लागू असतानाही सर्व पक्षांच्या उमेदवारांनी स्वयंप्रेरणेने आपला निवडणूक प्रचार थांबवला। सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण करत आदर व्यक्त केला। शांतता व एकतेचे दर्शन घडवणारा हा प्रसंग नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे। नमस्कार, स्वागत आहे आपला युवा राज्य न्यूज 24 लाईव्ह मध्ये। आणि आज आपण जसं बघितलं की सर्वत्र महाराष्ट्रामध्ये एक शोककळा पसरलेली आहे। तसेच काल जशी ही बातमी मिळाली की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे एका घटनेमध्ये जे त्यांचा मृत्यू झालेला आहे, तर सर्वत्र महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्यात ताडकळस येथेही जिल्हा परिषदचा आचारसंहिता लागलेली आहे आणि प्रचार चालू आहे, परंतु कोणताही असा पक्ष नाही, कोणताही असा व्यक्ती नाही, कोणत्याही समाजाचा असा व्यक्ती नाही की त्यांना शोकाकुळ त्यांच्या घरात पसरलेली आहे। आणि सर्वजण आज सर्व पक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी इथं येऊन अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। व तसेच ते कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही एका विशिष्ट जातीचं त्यासाठी ते झटत नव्हते। शेतकऱ्याचे कैवारी आणि सर्वांसाठी ते झडणारे असे अजितदादा पवार हे पडद्याच्या आड गेलेले आहे। तसेच त्यांना सर्वत्र श्रद्धांजली वाहिली गेलेली आहे आणि सर्व व्यापाऱ्यांनी ताडकळस मार्केट हे कडकडीत बंद ठेवले, त्यांना जे श्रद्धांजली वाहिलेली आहे। आपण पाहत होता परभणी जिल्ह्यामध्ये व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जशी ही खबर पोहोचली, सर्व जे आहे महाराष्ट्र आज जे आहे शोकाकुल आहे आणि सर्वजण अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहत आहे। एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादा।